औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद. चंद्रपुरातील औषध विक्रेत्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. देशभरातील औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी काल 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंद पुकारला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील मेडिकल दुकानदारही या आंदोलनात सहभागी झाले होते. ऑनलाईन औषध विक्री तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून वाढत असलेल्या गैरव्यवहारी स्पर्धेविरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. औषध व्यवसाय हा औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 आणि नियम 1945 अंतर्गत चालत असताना केंद्र सरकारने आंतरजालाद्वारे औषध विक्रीला परवानगी देणारी अधिसूचना जारी केल्यामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कोरोना काळात घरपोच औषध सेवा देण्यासाठी दिलेली तात्पुरती सवलत आता कायमस्वरूपी होत असल्याने छोट्या औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी बोलताना चंद्रपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बंटी घाटे यांनी सांगितले की मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ग्राहकांना 50 ते 70% सवलत देत आहेत. त्यामुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय अडचणीत सापडला असून औषध विक्रेत्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. संघटनेच्या विविध मागण्या शासनाने मान्य न केल्यास 1 दिवसाच्या या बंदनंतर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. आमच्या शासनाला प्रमुख मागण्या अशा आहेत की 2018 मध्ये GSR 817 जो ऑनलाईन फार्मसीचा याच्यासाठी मंजूर केला होता, तो GSR वर बरेचसे आक्षेप येऊन सुद्धा शासनाने अजून मागे घेतला नाही. त्याच याचा गैरफायदा घेऊन बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे ऑनलाईन औषधाची विक्री बेकायदेशीर विक्री करत आहेत. यामधून गर्भपाताच्या गोळ्या, नशेची औषधे व बऱ्याचशा अशा गोष्टी घडत आहेत. त्याचा सुद्धा आमचा विरोध आहे. त्यानंतर कोरोना काळामध्ये शासनाने GSR 220 हा अत्यावश्यक रुग्णांना, भरती रुग्णांना, अपंग रुग्णांना व ज्येष्ठ रुग्णांना तथा क्वारंटाईन रुग्णांना घरपोच औषधी मिळावी याकरिता घरपोच औषधी सेवेचा GSR काढला होता. तो कोरोना काळापुरताच मर्यादित होता, परंतु कोरोना संपून 5 वर्ष होऊन सुद्धा शासनाने तो सुद्धा GR मागे घेतला नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे नकली औषधे व नशेची औषधे हे सप्लाय करत असून चंद्रपूर सारख्या ठिकाणी दिल्ली, मेरठ पासून देशाच्या विविध कोपऱ्यातून ऑनलाईन औषधे येत आहेत आणि ही सर्व औषधे जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असून ह्या सुद्धा GSR शासनाने मागे घ्यावा. तसेच मोठमोठ्या कॉर्पोरेट कडनं 50 ते 70% डिस्काउंट देऊन ही जी अघोषित डिस्काउंटची स्पर्धा निर्माण केली आहे, त्यामुळे आमचे गाव पातळीवर, खेड्यावर, पाड्यावर जे व्यवसाय करतात केमिस्ट बांधव त्यांच्या व्यवसायावर कुठेतरी गदा येत असून ही स्पर्धा जीवघेणी ठरत असून आमचे केमिस्ट बांधव या स्पर्धेला तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे गाव पातळीवर, खेड्यावर औषधाची उपलब्धता होणे हे फार कठीण होणार आहे व हे सुद्धा एक जनस्वास्थ्य आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक असून आमची मागणी आहे की शासनाने हा सुद्धा GSR वापस घ्यावा. तसेच आमच्या विविध मागण्या आहेत, त्या सुद्धा मागण्या वापस नाही घेतल्या तर या 1 दिवसाच्या बंदनंतर आम्ही पुन्हा बेमुदत बंद करू. ह्या मागण्या आमच्या तुमच्या मार्फत शासनाला पोहोचू इच्छितो. त्यानंतर या बंदनी ज्या रुग्णांना आणि सर्वसामान्य जनतेला जो गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही आमच्या असोसिएशन तर्फे दिलगिरी व्यक्त करतो व आपत्कालीन सेवा जी आम्ही प्रत्येक तालुका वाईज निर्माण केली आहे आणि प्रत्येक तहसीलदार आणि पोलीस ठाण्यामध्ये आम्ही आपत्कालीन सेवेचे नंबर दिले आहे, त्याचा आपण आपत्कालीन सेवेसाठी जरूर फायदा घ्यावा असे मी सांगतो.